हॅलो विद्यार्थी मित्रांनो, जर एखाद्या गव्हर्नमेंटने तुमच्या मोबाईलमध्ये एखादं ॲप हे इन्स्टॉल केलं किंवा त्या मोबाईल कंपन्यांना कंपल्सरी केलं की तुम्हाला हे ॲप जे आहे ते मोबाईलमध्ये प्री इन्स्टॉल असणं आवश्यक आहे आणि डिलीट करण्याचं कोणताही ऑप्शन तुम्हाला ठेवता येणार नाही. तसेच जे जुने मोबाईल आहेत त्या जुन्या मोबाईलला जर तुम्ही अपडेट देणार असाल तर त्या अपडेटमध्ये हे ॲप जे आहे ते आलंच पाहिजे. तर तुम्ही काय कराल? नुकतंच भारत देशाच्या सेंट्रल गव्हर्नमेंटने या संदर्भातलं एक नोटिफिकेशन काढलेलं आहे आणि मोबाईल कंपन्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही नवीन मोबाईल तयार करत असाल तर त्याच्यामध्ये हे ॲप प्री इन्स्टॉल असलं पाहिजे, याला डिलीट करता येण्याचा ऑप्शन नसला पाहिजे आणि तुम्ही नवीन अपडेट देत असाल तर त्या नवीन अपडेटमध्ये जुन्या मोबाईलला हे ॲप गेलं पाहिजे. यामागे सरकारचा नेमका हेतू काय आहे याबद्दल शंका व्यक्त केल्या जात आहे. अनेक लोक याच्यावरती आक्षेप घेत आहे. शेवटी ज्योतिरादित्य सिंधिया नावाचे जे मंत्री आहे त्यांनी सांगितलं आहे की हे जे ॲप आहे ते डिलीट करण्याचं ऑप्शन असणार आहे, परंतु नोटिफिकेशनमध्ये मात्र तसं काही लिहिलेलं नाही आहे. अशा प्रकारचं जे सॉफ्टवेअर आहे ते इस्रायल नावाच्या देशाकडे सुद्धा आहे, त्याला पेगासस म्हणतो आणि मागे या सॉफ्टवेअरच्या संदर्भात खूप जबरदस्त वाद जो आहे तो भारत देशामध्ये निर्माण झाला होता. सरकार म्हणतं आहे की याच्यामागे आमचा हेतू जो आहे तो चांगला आहे आणि सध्या सायबर गुन्हे जे आहे ते वाढत असल्यामुळे प्रत्येक मोबाईलमध्ये आम्ही हे जे ॲप आहे ते टाकतो आहे, परंतु त्याला डिलीट करण्याचा ऑप्शन जो आहे तो का नाही असा प्रश्न जो आहे तो सरकारला अनेक व्यक्ती जे आहे आपल्या देशातले अनेक विद्वान लोक जे आहेत ते विचारत आहे आणि या प्रश्नाचं सरकारकडे काहीही उत्तर नाही आहे. याबद्दल तुमचं मत काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद. आणि तुम्ही हे ॲप इन्स्टॉल करणार का ते सुद्धा सांगा.